तर आज ना मी आलेले आहे मार्केटमध्ये आणि मला ना बागडे घ्यायचे होते. तर इथे मला ना 100चे 4 बागडे हे दिलेले आहेत, खारवलेले बागडे. तर चला हे बघा, एवढी मोठी साईज आहे आणि मस्त सुकवलेले सुद्धा छान आहेत. हळद आणि मीठ लावून छानपैकी एकदम कडक सुकवलेले सुद्धा आहेत. तर मी अर्धे कट करून ठेवलेत आणि एक मी ठेवलेला आहे, तर तुम्हाला कट करून दाखवते. तर या पद्धतीने मी कट केलेला आहे. पोटाचा भाग काढून टाकलेला आहे, कारण पोटामध्ये ना जास्त करून घाण असते आणि ती सुकत नाही, ओलसरच असते, त्याच्यामुळे मी ते कट केलेलं आहे. तर इकडे बघा, या बागड्यामध्ये तुम्ही बघताय गाबुलीसुद्धा आहे. तर हे आपण ना पाणी टाकताना हे काढून टाकू. तर हे बघा, असे मी पीस केलेत आणि बाकीचे मी कट करून ठेवलेले आहेत आणि हे आपल्याला फ्रीजमध्येच ठेवावे लागतात. आणि हे ना आपल्याला मस्त 2-3 पाण्यामध्ये धुवून काढायचे आहेत. आणि इकडे बघा, पाणी ओतल्यानंतर ना पोटातली जी गाबुली वगैरे आहे ती निघून जाते. तर ह्याच्यामध्ये ना मी आज मस्त घोसाळा माझ्याकडे आणलेला होता, तर तो टाकणार आहे आणि टोमॅटो. तर सिंपल अशी ही रेसिपी बनवणार आहे मी. आणि माझ्या घरामध्ये जास्त काही कोणाला खारा वगैरे आवडत नाही, पण मला खूप आवडतो. तर इकडे ना मस्त असे घोसाळे मी कापून घेणार आहे आणि मोठे मोठेच पीस ठेवणार आहे. आणि याच्यामध्ये जर तुमच्याकडे वांगं वगैरे असेल ते टाकलं तरी खूप छान लागतं, पण माझ्याकडे वांगं नव्हतं, फक्त घोसाळा आणलेला होता. तर म्हटलं आज घोसाळ्यासोबत खाऊया. तर इकडे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा आपल्याला छानपैकी मरून द्यायचा आहे. त्याच्यानंतर टाकायचा आहे टोमॅटो. टोमॅटो शिजल्यानंतर आपण ना याच्यामध्ये आपले मसाले ॲड करणार आहोत. तर मसाले कोणते? आपले घरगुतीच. हळद टाकणार आहे, गरम मसाला आणि तिखट मसाला. तर खूप जण सांगतात की मच्छीमध्ये गरम मसाला वापरत नाही, पण मी टाकते, मला आवडतो. तर आपल्या आपल्या चवीनुसार आपण बनवत असतो. तर चला, इकडे घोसाळा मी टाकलेला आहे. पहिला मी हेच मिक्स करून घेणार आहे. आणि कारण बागडे जे असतात ना, ते जास्त आपल्याला मिक्स करायची गरज लागत नाही, नाहीतर ते लवकर शिजतात आणि फुटलेही जातात. तर हे आपण टाकणार आहोत आणि हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत. आणि तुम्हाला हे बागडे आवडतात की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला, तर मिक्स करून झालेलं आहे आणि ह्याला ना आपण वाफ काढून घेणार आहोत, कारण आपण ना याच्यामध्ये घोसाळे टाकलेला आहे आणि त्याला मस्त पाणी सुटतं. चला, तर परत एकदा थोडंसं आपण मिक्स करून घेऊ. आणि मी ना ह्याच्यासाठी गरम पाणी केलेलं आहे, तर ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि परत आपल्याला 1-2 उकळी येईपर्यंत हे शिजवायचं आहे, कारण घोसाळा शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि बागडासुद्धा शिजायला काही वेळ लागत नाही. आणि मी ना थोडंसं रसरशीत ठेवणार आहे, कारण मला भाकरीसोबत खायचं आहे. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही घोसाळा वगैरे नाही टाकला तरीही चालतो, नुसते सुक्कंसुद्धा करू शकता, छान लागतो भाकरीसोबत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर चला, आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर फेसबुक पेजवर बघत असाल तर प्लीज आपल्या पेजला फॉलो जरूर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.